अरे पळवू नका त्याला, गुन्हे दाखल होतील. लग्नाचा मंडप, वाजंत्री, पाहुण्यांची गर्दी आणि अचानक नवरदेव थेट मंडपातून पळून जातो. पण प्रश्न एकच आहे, नवरदेव का पळाला? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता न्यूज चॅनलवर. बीड जिल्ह्यातील कपिलधारा गावामध्ये घडलेली ही घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा सुरू असताना वधूवर स्टेजवर विधी सुरू आणि तेवढ्यात पोलिसांचा ताफा थेट लग्नस्थळी पोहोचतो. सर्वांना वाटतं कदाचित काही चौकशी असेल, पण पोलिसांनी जे सांगितलं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांना माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने सामाजिक कार्यकर्त्यांसह मंगल कार्यालयात छापा टाकला. तोपर्यंत लग्नाचे विधी जवळपास पूर्ण झाल्याच्या मार्गावर होते. पोलिसांनी चौकशी सुरू करताच नवरदेव काहीही न बोलता, कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट मंडपातून पळ काढतो. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये लोक ओरडताना ऐकू येत आहे, अरे पळू नका त्याला, तुमच्यावर गुन्हे दाखल होतील. आजही अल्पवयीन मुलीचे लग्न लावले जातात. कायद्याची भीती नाही का? मुलीचं भविष्य कोणाच्या हातात आहे? बालविवाह हा गंभीर गुन्हा आहे. मुलगी 18 वर्षाखालील असल्यास लग्न बेकायदेशीर असते. नवरदेव, पालक आणि सहभागी सर्वांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. लग्नाचा मंडप पण आनंद नाही, फक्त कायद्याची धास्ती आणि नवरदेवाचा पलायनाचा व्हिडिओ. तुमचं मत काय? अशा घटनांवर कठोर कारवाई व्हायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.